बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन, भाग 32. थांब वैभव, माझा निर्णय झालाय. आवाजात ठामपणा होता, निश्चय होता. तरी वैभव म्हणाला, निर्णय झाला एका क्षणात? नाही, रात्रभर केलेल्या विचाराला स्पष्ट दिशा मिळाली. कुठं थांबायचं हे समजायला हवं. हे मला पटलं. मी थांबायचं ठरवलंय. उद्या मी अर्ज मागे घेणार आहे आणि त्यासाठी जयरामने दिलेली ऑफर नाकारणार आहे. त्याचे पैसे घेऊन त्याचं ओझं वागवत त्याची गुलामी करण्यापेक्षा ते नाकारून स्वतंत्र जगणं चांगलं. हेही मला पटलंय. माझी आजी असती तर म्हणाली असती. कुमारच्या डोळ्यासमोर कमरेवर हात ठेवून राहिलेली आजी दिसायला लागली. कुमार समोर हात नाचवून ती म्हणत होती, कुम्या, भीक लागली आहे रे तुला. भिकाऱ्यासारखं भीक कवा धरणं मागायला लागलास? रस्त्यावरचं भिकारी चवली पावली मागत्यात. तू घरंदाज श्रीमंत भिकारी म्हणून कोटीत भीक घेतोयस वय. लाज तरी कशी वाटली नाही रे तुला? अरे तू पाटील आहेस, पाटलाचा वंश आहेस. तुला मान बिन काय आहे का नाही? फुकट मिळतोय म्हणून हरामाचा पैसा घ्यायला चाललास वय. अरे तू पाटील, तू गावाची काळजी करायची, गावाची कामं करून गाववाल्यांनी जगवायचं, पोटा पाण्याला लावायचं. ते तुझं काम. ते सोडून हे काय करायला लागलायस? पुन्हा बापाच्या वळणावर जाऊ नकोस. एक डाव त्यातनं बाहेर पडला आहेस तर पुन्हा त्या घाणीत कशा पायी चाललायस? थूक त्या 3 कोटी रुपयावर. हिमतनं स्वतःहून डॉक्टर व्हायची शाळा काढ. नाहीतर गप्प बस. वाटलं होतं शाना झाला असशील. रक्तात आलेली जुनी खोड अजून आहेच अंगात. कळतंय ना मग मी काय म्हणायला लागलोय ते? अरे गावातल्या लोकांनी तुला डुसकीवर घेतलंय. आता त्यांच्यावर डुसकीवर वज्ज झाल्याला तुझं गटुळं खाली आपटून टाकण्याची वेळ आणू नकोस. सावध हो, सावध हो. तुझा मैत्र काय म्हणाला त्याचा विचार कर. आणि काय रे भडव्या, तुझ्या शाळेतल्या पोरांनी त्या पोरीची इज्जत घेतली आणि तू त्यातनं बी त्या पोरांकडनं पैसे मिळवलास. लाज कशी वाटली नाही रे तुला? अशानं चांगलं व्हायचं नाही तुझं. चांगलं वाग, चांगलं वाग. नाही तर शाळेला दिलेलं माझं नाव काढून टाक. मला नको तुझी शाळा. बघ काय करतोस. आजीला सोडतोस का काळधंदे करायचं सोडतोस? पहिल्यासारखे दिस राहिलं नाहीत आता. तवा नीट विचार करून वाग. काय करायचं ते विचार करून कर. कुमार आजीच्या बोलण्यात चांगलाच अडकला होता. एवढ्यात कुमार, जातो मी. कुमारची तंद्री मोडत वैभव म्हणाला, असा बसू नको गप्प. नीट विचार करून निर्णय घे. त्याचवेळी त्याच्या मनात आलं, हा आजीविषयी काही सांगत होता आणि सांगता सांगता थांबला. हरवलाच होता. अरे तू आजीबद्दल काही सांगत होतास? वैभवने आठवण करून दिली. तसा स्वतःशीच हसल्यासारखा कुमार म्हणाला, काही नाही, पण ठरलं माझं. माझा निर्णय पक्का. उद्या अर्ज मागे घेतो आणि भैरवलाही सांगतो, जयरामची फुटकी कवडी मला नको म्हणून. लोक काय म्हणतील याचा विचार केलायस?
वैभवने त्याला सावध केलं. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे, मला त्याची फिकीर नाही आणि लोकांचा विचार करण्याचं कारण नाही. मी आता माझं लक्ष फक्त शिक्षणाकडेच देणार. बस. भगीरथ शिक्षण संकुलाचा विकास आणि मुलांचं शिक्षण एवढंच माझं ध्येय. आणि काय? यात तू आणि मुक्ता मला मदत करणार आहात. पण आमचा निर्णय आता तो प्रश्नच राहिला नाही. आता शिक्षणाव्यतिरिक्त तुम्ही दुसरं काहीही करायचं नाही. मी तुम्हाला शब्द देतो की दुसरीकडे कुठेही तुम्हाला वापरणार नाही. पण तुम्ही ही संस्था सोडायची नाही. मला तुमची मदत पाहिजे. तुमच्या विना ही संस्था अपुरी आहे. आता तू काही बोलणार नाहीस. खरं नाही? आता पुन्हा निर्णय बदलणार नाहीस ना? वैभवने कुमारचा हात हातात घेतला तसा कुमार म्हणाला, आता काय हात हातात घेऊन वचन घेतो आहेस का? घे घे, दिलं वचन. आता फक्त आपली संस्था आणि आपला गाव, बस. यार, विश्वासच बसत नाही माझा. केवढा बदललास तू, तेही एका रात्रीत? एका रात्रीत नाही, अर्ध्या रात्रीत. ग्रेट. तुला तर शाबासकीच द्यायला पाहिजे त्यासाठी. राजकारणातून बाहेर पडणं, तेही या स्टेजला, सोपी गोष्ट नाही. वैभव भाऊजी, याचं श्रेय मला आहे बरं का. काय हो? वैभवला सांगतानाच अंजलीनं कुमारची साक्ष काढली. खरं आहे ना हे? अगदी खरं आहे. कुमार तिला पण वैभवला उद्देशून म्हणाला, खरं तर हिचा वाटा यात मोठा आहे. हिनं मला यातून बाहेर काढलं. गेली वर्षभर ही माझ्या पाठीमागे लागली होती हे सगळं सोडा म्हणून. न लागून काय करू? वैभवला सांगत ती म्हणाली, अहो, रात्र रात्र झोप नाही, विश्रांती नाही, वेळेवर जेवण नाही, कोलेस्ट्रॉल वाढलंय, शुगर वाढली आहे, बीपी तर जास्तच चिकटायला लागली आहे. प्रत्येक वेळी डोस वाढवून द्यावा लागतो डॉक्टरांना. परवा डॉक्टरसुद्धा म्हणाले, जरा जपून, तब्येत सांभाळून, नाहीतर अटॅक यायला वेळ नाही लागणार. भाऊजी, इलेक्शनचा अर्ज भरायला सुद्धा मी नकोच म्हणत होते. कशाला पाहिजे एवढा व्याप? आपल्या गावापुरताच विचार करावा. पुढचे बघणारे आहेत ते बघतील. पण अर्ज भरलाच यांनी, नाही ऐकलं. तरी बरं, प्रतिस्पर्ध्यांच्या धाकानं का होईना 2 पावलं मागे आले हे. समजा इलेक्शनात हरले, पडले आणि ते सहन न होऊन पुढं काही जीवावर बेतलं तर? कितीला पडायची ती इलेक्शन? मला हे ओरडले, भित्री म्हणाले, पळपुटी म्हणाले, मेलो तर मेलो म्हणाले. पण म्हटलं काय म्हणायचं ते म्हणा. पण आता बस बस. इलेक्शनसाठी जीव नाही पणाला लावायचा. लोक म्हणतील पाटील घाबरला म्हणून. म्हणू देत. लोकांना काय घाबरायचं? उलट 2 पावलं मागं यायला धाडस लागतं. भल्या भल्यानं जमत नाही ते. राजकारण, त्यातून हाती येणारी सत्ता, अधिकार, मान सन्मान, प्रतिष्ठा ही व्यसनं आहेत. व्यसनं. त्याची चटक वाईटच. माणसाला संपवल्याशिवाय, राजकारणातून किंवा जगण्यातून संपवल्याशिवाय हे व्यसन संपत नाही. आणि आपल्याला संपायचं नाही. सत्तेच्या खुर्चीशिवाय ही ताट मानेनं जगायचं आहे. इलेक्शनचा भरलेला अर्ज मागं घेणं ही त्याची सुरुवात आहे. बरोबर बोलते ना मी? अगदी बरोबर आहे. वैभव म्हणाला, थोडा त्रास होईल, मी समजू शकतो. असं एकदम सत्ता सोडणं सोपं नाही. पण बिन काही नाही. कुमार म्हणाला, तुमच्यासारखे लोक बरोबर असल्यावर त्रास कसला? ठरलं ते ठरलं. आता माघार नाही. फक्त तुम्ही दोघांनी संस्था सोडायची नाही. आमच्याबरोबर राहायचं.
ओके बाबा, नाही सोडणार. मग तर झालं. चला आता निघतो. कॉलेजमधली परिस्थिती बघायला हवी. जातो मी. मुक्ता वैतागली असेल. वैभव बाहेर पडला, जिंकल्यासारखा. अगदी छान मोकळं हलकं हलकं वाटत होतं. मानगुटीवरचं ओझं उतरल्यासारखं झालं होतं. स्वतःच्याही आणि कुमारच्याही. शिवाय मैत्रीत पडणारा खंड खंड न पडताच सांधला होता. फार्म हाऊसमधून बाहेर पडल्या पडल्या त्याने आधी मुक्ताला फोन लावला. विचारलं, सगळं ठीक आहे ना तिकडं? मुक्ता हो म्हणाली, घोषणाबाजी करून प्राध्यापक कॅम्पसमधून बाहेर पडलेत. बरेच विद्यार्थीही गेलेत. त्यामुळं सगळं शांत आहे. पण तू कुठे आहेस? काय चाललंय? एवढ्या तातडीनं का बोलावून घेतलं तुला? सगळं सांगतो आल्यावर. काळजीचं काही कारण नाही. येतोय मी. तू थांब तिथंच. मी आल्यावर बघू काय करायचं ते. कितीतरी दिवसांनी वैभव आज खुश होता. दादा, मला खूप बरं वाटतंय आज. मनातच आपल्या वडिलांना भगवानरावांना उद्देशून म्हणाला आणि कॉलेजकडे न जाता पुतळ्यांच्या चौकाकडे गेला. जाताना त्यानं पाहिलं, एका घरासमोर खूप गर्दी जमली होती. लोक टाचा उंचावून माना वर करून काही बघत होते. इथं आणि काय झालं? त्याच्या मनात आलं. मनातच म्हणाला, काही न घडता सलग 8 दिवस काही सरळ जात नाहीत गावात. काही ना काही घडतच असतं. तसा दंगाबिंगाही काही ऐकायला येत नव्हता. म्हणजे मारामारी वगैरे काही नसणार. कुणी मेलं बिलं की काय? पण तसंही वातावरण गंभीर दिसत नव्हतं. लोक उत्सुकतेने बघत होते. गर्दीमुळे गाडी पुढे नेता येत नव्हती, म्हणून त्याला थांबावं लागलं होतं. गाडी कडेला लावून तो गर्दीतून थोडं पुढे गेला. गर्दीच्या समोर JCB राहिलेली दिसली. एका क्षणात कधीतरी पेपरमध्ये वाचलेली बातमी नजरेसमोरून सरकली. बोरसाठी काढलेल्या अरुंद खोल खड्ड्यात बालक पडलं होतं. खड्डा इतका अरुंद की बालकाला बाहेर काढता येत नव्हतं. JCB लावून खड्डा रुंद करत करत JCBनं माती वर ओढत बालकाला बाहेर काढलं होतं. तसं तर काही घडलं नसेल, पण इथं तर कुणी बोर काढत नव्हतं. मग काय झालं असेल? उत्सुकतेपोटी त्यानं एकाला विचारलं, काय झालं हो? त्यानं सांगितलं, म्हैस मेलिया. JCBनं उचलून तिला ट्रकात घालायला लागलेत. ते बघायला गर्दी जमली या. अंधारात फाकदिशी वीज चमकावी आणि सगळा भाग उजळून निघावा, तशी त्याच्या मनात आठवणीची वीज चमकली. मनाच्या अंधाऱ्या तळघरात पडून राहिलेली आठवण लखलखीतपणे समोर आली. त्यावेळी वैभवचं वय 12-13 वर्षांचं होतं. फारशी अक्कल नव्हती, पण बऱ्यापैकी समजत होतं. रामा धनगर पैलवानाच्या वाड्यात सालगडी होता. पैलवानानं त्याला एकदा रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं. मग चिडलेल्या धनगरांच्या पोरांनी पैलवानाला बदडलं. याचा राग म्हणून गावानं धनगरावरचं नव्हे तर धनगरांना सामील असलेल्या दलितांवरही बहिष्कार टाकला. अशात पैलवानाची म्हस मेली आणि म्हार, मांग, ढोर, धनगर एक होऊन त्यांनी ठरवलं, पैलवानाच्या वाड्यात मेलेली म्हस उचलायची नाही. म्हस गोट्यात कुजली. गावभर घाण वास सुटला, पण तडजोड झाली नाही. शेवटी पैलवानानं रामा धनगराच्या पाया पडून माफी मागितल्यावरच पैलवानाच्या गोठ्यातली म्हस उचलली. म्हस कुजलेली. तुकडे करून पोती भरून बैलगाडीतून म्हस नेली. हे सगळं वैभव आणि त्याच्या मित्रांनी पाहिलं होतं. गावच्या युद्धाची ही सुरुवात होती. पुढं वस्ती जाळली. गांधी खुनाच्या निमित्तानं ब्राह्मणांची घरं जाळली. त्यात आपल्या वडिलांनाही आत कोंडून जाळलं वगैरे सगळं वैभवच्या डोळ्यांसमोरून सरकलं. कांबळे गुरुजी, सीताबाई वडर, किसन लोहार, कॉम्रेड आणि आपले दादा सगळे आठवले. त्याची पावलं पुतळ्यांच्या चौकाकडे वळली. गाडी तिथंच सोडून तो चालत निघाला. मनात आलं, किती बदल झाला गावात. गाव बदलला,
माणसं बदलली, मेलेल्या म्हशीला न्यायची पद्धतही बदलली. आता महार मांग ढोर मेलेली म्हस मोठ्या बांबूला बांधून 3-4 जण मिळून उचलून नेत नाहीत, तर म्हस JCBनं उचलून ट्रकमध्ये किंवा ट्रॉलीमध्ये घालून घेऊन जातात. गावचे लोकच हे काम करतात. तथाकथित अस्पृश्यांनी हे काम सोडलं. हे किती चांगलं झालं. आपण त्याचे साक्षीदार आहोत. वैभवला आनंद झाला. मनोमन त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमस्कार करून धन्यवाद दिले. मनाच्या समाधानातच तो पुतळ्यांच्या चौकात आला. पुतळ्यांभोवतीच्या लोखंडी रेलिंगजवळ येऊन उभा राहिला. आधी त्याने सगळ्या पुतळ्यांकडे बघून हात जोडले. पुतळे शांत, स्तब्ध, निश्चल होते. चेहरे नेहमीप्रमाणेच, पण आज ते समाधानी असल्यासारखे वाटत होते. तो मनात हसला. मनातच म्हणाला, आपण समाधानी असलो की सगळं जग छान वाटतं. आपणच दुःखी असलो, चिडलेलो, वैतागलेलो असलो की सगळं जग तसंच दिसतं. आपलं तसंच झालंय. म्हणूनच हे सगळे पुतळे आज आपल्याला प्रसन्न दिसत आहेत. शांत मनाने तो भगवानरावांच्या पुतळ्याच्या बाजूला येऊन उभा राहिला. भगवानरावांच्या पुतळ्याकडे एकटक पाहत राहिला. डोळे ओलावले. पण हे आनंदाचं, समाधानाचं, तृप्तीचं भिजणं होतं. त्यात दवबिंदूचा ओलसरपणा होता. तो मनात म्हणाला, दादा, आज मी खुशीत आहे. अन्यायाला आपण आता साथ द्यायची नाही असं ठरवलं होतोच. ते कुमारला बोललो. वाटलं होतं कुमार चिडेल, ओरडेल, जा गेलास उडत, मलाही तुझी गरज नाही असं म्हणेल. पण नाही दादा, कुमार चिडला नाही, शांत राहिला. मला आश्चर्य वाटतंय दादा, कुमार बदलला. इलेक्शनचा अर्ज मागे घ्यायचं ठरवलंय त्यानं. दादा, तुमची ती आग विझवणाऱ्यांच्या बाजूने राहिल्या चिमण्यांची गोष्ट फार मोठी आहे. जेव्हा जेव्हा मला अडचणीत सापडल्यासारखं वाटतं, तेव्हा तेव्हा ती गोष्ट आठवते आणि मी स्वतःला सावरतो. योग्य निर्णय घ्यायचं धाडस माझ्यात येतं. दादा, आता मी न पटणाऱ्या गोष्टींना आयुष्यात कधीच साथ देणार नाही. तुमचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. तुम्ही सगळे आमचे मार्गदर्शक आहात दादा. अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देण्यासाठी चौकात उभे आहात. हे आम्ही लक्षात ठेवू. दादा, बदल घडतोय. आपला गावही बदलतोय. आत्ताच मी पाहिलं, मेलेल्या म्हशीला जागेवर न्यायचं काम गावकरीच करीत होते. तथाकथित सवर्ण, जे स्वतःला मोठे समजत होते, तेच लोक मेलेल्या म्हशीची विल्हेवाट लावत होते. दलितांनी ते काम सोडले दादा. यंत्रयुगातली ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हे तुमच्या कामाला मिळालेलं एक प्रकारचं यश आहे दादा. दादा, आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही. दादा, मला अभिमान वाटतो मी तुमचा मुलगा असल्याचा. असे वडील सगळ्यांना मिळायला हवेत. मी जयदीपचा तसा बाबा होईन दादा. तुमच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करीन, नक्की. एवढ्यात त्याच्या पाठीमागे कोणीतरी येऊन राहिल्याचं त्याला जाणवलं. बघतो तर कुमार आणि अंजली त्याच्या मागे थांबले होते. आम्हाला वाटलंच होतं तू इथेच असणार, म्हणून आम्हीही इकडेच आलो, कुमार म्हणाला. वैभव, पुतळ्यात जिवंत असलेल्या 5ही जणांच्या अजरामर प्रतिमांच्या साक्षीनं सांगतो, आता मी खरंच चांगला माणूस होईन. तू चांगलाच आहेस कुमार, वैभव त्याला समजावत म्हणाला. थोडा भरकटला होतास एवढंच. अरे, निसर्गात वादळे येतात. आपल्या बेदरकार प्रवृत्तीनुसार सगळं अस्तव्यस्त करतात. कुणाचा कसलाही विचार न करता आपल्या मनासारखं वागून आपली ताकद दाखवतात आणि पुन्हा शहाण्या मुलासारखं शांत होऊन जातात. थंडगार झुळूक बनून निसर्गाला श्वास देतात. तसं काहीसं माणसांचंही होत असतं. काही काळ माणसं भरकटतात, चुकीच्या पद्धतीनं आपली शक्ती आजमावण्याचा प्रयत्न करतात, शक्ती दाखवण्याचं धाडसही करतात. पण त्यातला फोलपणा लक्षात आल्यानंतर सावरतात आणि आपण काही वादळ नाही आहोत, आपण माणसं आहोत याची जाणीव होताच शांत होतात.
दुसऱ्यांचा श्वास बनण्याचं ठरवतात. तसं झालंय आपलं. आपल्याला माणूस असल्याचं जाणवलंय आणि माणसांसाठी जगायला हवं हेही जाणवलंय. म्हणून आपण बदललोय. आणि हे बदलणं वरवरचं खोटं खोटं फक्त दाखवण्यासाठी नाही आहे. त्याचंच दृश्य रूप म्हणून मी इकडे आलोय आणि तुम्हीही इकडेच आला आहात. खरं आहे तुझं, सद्गदित आवाजात कुमार म्हणाला. आपण असे वागूयात की या पुत्र्यांना अभिमान वाटला पाहिजे आपला. शांतपणे ऐकत राहिलेली अंजली म्हणाली, आम्ही आणखी एक निर्णय घेतला आहे. वैभवचा चेहरा आणखी कसला निर्णय हा, या अर्थी बदललेला दिसताच ती पुढं म्हणाली, घाबरू नका, योग्य निर्णय घेतला आम्ही. तो कोणता? वैभवची उत्सुकता वाढली. बलात्कार करणाऱ्या त्या मुलांकडून घेतलेले 20 लाख रुपये त्यांना परत करण्याचा निर्णय घेतलाय. कुमारनं तुम्हाला सांगितलंय हे? वैभवनं आश्चर्यानं विचारलं. हो, सांगितलंय, अंजली म्हणाली. तेव्हापासून झोप उडाली आहे माझी. आपल्या गावात आपल्या संस्थेतल्या मुलांनी एका बाईवर बलात्कार केला ही गोष्ट लाजिरवाणीच नव्हे तर अत्यंत घृणास्पद आहे. अशा मुलांना शिक्षा करायची सोडून ती मिटवण्यासाठी मुलांकडून 20 लाख रुपये घेतले. हे ऐकल्यापासून मला खूप खूप त्रास होतोय, शरम वाटते. हे म्हणजे त्या बाईवर झालेल्या बलात्काराची, तिच्या मनाची, भावनेची केलेली क्रूर चेष्टा झाली. आणि त्यावर मिळवलेले पैसे म्हणजे त्या बाईवरच्या बलात्काराचे भाडखाऊ पैसे झाले. हे बरोबर झाले नाही. माणसानं इतकं खाली घसरायचं? त्या बाईच्या सासूने पैसे घ्यायचे नाकारले, थुंकली ती त्या पैशावर आणि तुम्ही ते पैसे घेतलेत. लाज वाटते मला तुमची. खूप मोठा अन्याय त्या बाईवर तर झालाच आणि तुम्ही तर पैसे खाऊन गुन्हाच केलाय. एक स्त्री म्हणून मला खूप यातना होत आहेत. म्हणूनच आम्ही आता ठरवलंय ते पैसेही आपण परत करूयात. त्याने काय होईल? वैभवनं विचारलं. माहिती आहे, उलट ती पोरं हसतील आपल्याला. पुन्हा गुन्हा करण्यासाठी मोकाट सुटतील ते. नाही, तसं होणार नाही. तसं होऊ नये अशा पद्धतीने मी ते पैसे त्यांना परत करीन. कसे परत करशील? कुमारनं विचारलं. तशी ती म्हणाली, ते माझ्यावर सोडा. त्यांचे पैसेही परत करीन आणि पुन्हा ते या वाटेला कधीच जाणार नाहीत याची त्यांच्याकडून हमीही मिळवीन. त्यांच्यातला माणूस जागा करीन. माणसासारखं कसं वागायचं हे पटवून देईन त्यांना. ती आत्मविश्वासानं म्हणाली, पण कुमारनं अविश्वासानंच विचारलं, म्हणजे काय करणार आहेस तू? आता या क्षणी मला ते सांगता येणार नाही, पण जे करीन ते योग्यच करीन एवढं सांगते. तरी पण, कुमार संशयतेने म्हणाला, नाही त्या भानगडीत अडकू नकोस. कुठलीही चूक आपल्याला परवडणार नाही. अरे, वहिनीवर विश्वास ठेव. वैभव म्हणाला, ती सांगते ना तर करेल ती, तू काळजी करू नकोस. ठीक आहे, आम्ही निघतो. तूही जाता. मुक्ता वाट पाहत असेल. म्हणून कुमार आणि अंजली निघून गेले. चला, मीही निघतो. पुतळ्यानं सांगितल्यासारखा निरोप घेऊन वैभवही पुतळा चौकातून बाहेर पडला. ज्या जागी गाडी लावली होती तिथे आला. मेलेल्या म्हशीला घेऊन ट्रक निघून गेला होता. गर्दी हटली होती. JCB आपल्या धीम्या गतीनं गावात चालली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.